उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही भेट झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण, लपून छपून भेटण्यासारखा आमच्याकडे काही विषय नाही. मुख्यमंत्र्यांची माहिती तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस बजावणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीमध्ये भाजपाची एंट्री. आयएम अधिकृत पॅनलचा भाजपाकडून प्रचार. आयएमए अधिकृत पॅनलला विजयी करण्याचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, रामदास स्वामींकडे राजपाट दिला. बागेश्वर महाराज यांचं वादग्रस्त विधान. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान. गोंदू अशोक खरातवर 8,76,00,000च्या फसवणुकीचा गुन्हा. मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्यानं सीए ललित पोफळेंकडून उकळले पैसे. आईवडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचा बनाव. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड आणि फेस आयडी. न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेमध्ये नेत फेस आयडीच्या सहाय्यानं मोबाईल अनलॉक. नागपुरातील एनजीओतील लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण. रियाज काझीच्या विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांना फेटाळले. काझीच्या विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप. पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बूस्टर डोस. 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देण्यास सरकारची मान्यता. कागदावर असलेला प्रकल्प आता प्रत्यक्ष कृती आराखड्यामध्ये येण्याची चिन्ह. म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये घरांचे दर 1.5-2 कोटींपर्यंत परवडणाऱ्या घरांची संकल्पना धुसर. अत्यल्प गटासाठी फक्त 145 घरं. बिल्डरांच्या हितासाठी घरांचे दर फुगवल्याचा आरोप. मुंबईकरांवरील 10% पाणी कपात अटळ. तलावांतील पाण्याची पातळी घटत असल्यानं पाणी कपातीची शक्यता. 29 एप्रिलपूर्वी पाणी कपातीचा अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता. रस्ते खोदाईनं त्रस्त नाशिककरांना दिलासा. पुढची 6 वर्ष नाशिकमधील खोदकामांवर बंदी. कुंभमेळ्यानंतर नवीन रस्ते खोदकामास महापालिकेची स्पष्ट मनाई. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.